रसिक हो नमस्कार. नारायण धारप यांचं साहित्य वाचणाऱ्या आणि मनापासून आवडणाऱ्या लोकांसाठी इथे मी काही कथा वाचत असतो. पण काही गोष्टी आपल्याला माहीत नसतात. नारायण धारप कधीपासून लिहित होते, काही पहिल्या गोष्टी कोणत्या वगैरे. माझ्याकडे जी आहे ती त्यांच्या प्रत्यक्ष भेटीतनं मिळालेली माहिती होती. काही ठिकाणी त्यांनी स्वतः उल्लेख केलेले आहेत. तुमच्यासाठी हे मौल्यवान असेल असं मला वाटतं आणि म्हणून यातल्या काही गोष्टी मी तुमच्याशी शेअर करतोय. नारायण धारप यांनी पहिल्या ज्या भयकथा लिहिल्या त्या 1951-52 साली पुण्यामध्ये. पहिल्या भयकथा कोणत्या होत्या? या भयकथा होत्या दार उघडना ग आई, हिरवं फाटक, आंधळी कोशिंबीर आणि सदूचे मित्र. यातल्या दार उघडना ग आई, हिरवं फाटक आणि सदूचे मित्र या तीनही कथा संसोहम या आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. ऐकल्या नसतील तर मागे जाऊन नक्की ऐका. या कथा त्यावेळेस 51-52 साली पुण्यात पहिल्यांदा प्रसिद्ध झाल्या नाही, त्या प्रसिद्ध झाल्या नागपूरमध्ये सुषमा नावाच्या एका मासिकामध्ये. पण संपादकांनी नारायण धारप यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क करून त्यांना तुमची कथा छापली हे सांगितलं सुद्धा नव्हतं. ते वाचनालयात जायचे आणि तिथे मासिक पाहिलं की मग समजायचं की आपली कथा इथे प्रसिद्ध झाली आहे. ही परिस्थिती होती. त्यानंतर त्यांनी ज्या विज्ञान कथा लिहिल्या त्याच्यामध्ये ऐसी रत्ने मिळवीन, पारंब्यांचे जग, दुहेरी धार, काळगुंफा या त्यांच्या पहिल्या विज्ञान कथा होत्या. 1965 मध्ये वाङ्मय शोभा या मासिकामध्ये प्रसिद्ध झालेली चंद्राची सावली ही त्यांची पहिली कादंबरी, भय कादंबरी. चंद्राची सावली आपल्या चॅनलवर संपूर्ण उपलब्ध आहे. त्यानंतर नारायण धारप यांनी अनोळखी दिशा हा पहिला भयकथा संग्रह स्वतः प्रसिद्ध केला आणि स्वतःच वितरित केला. त्यावेळचे एक अतिशय मोठे समीक्षक शंकर सारडा यांनी महाराष्ट्र टाइम्समध्ये त्याची दखल घेतली आणि नारायण धारपांचं नाव सर्वतोमुखी झालं. 1965 नंतर म्हणजे साधारण 15 वर्षांचा काळ लेखक म्हणून नारायण धारप यांना प्रचंड संघर्ष करावा लागला होता. नारायण धारप यांच्या स्वतःच्या शब्दात सांगायचं तर सायकलच्या कॅरियरला लिखाणाच्या बाडाचे गठ्ठे लावून त्यांनी अनेक प्रकाशकांचे उमरे झिजवले होते. नारायण धारप यांच्या अफाट कल्पनाशक्तीविषयी मी मागेही सांगितलेलं आहे, पण त्यांनी एक वाचक म्हणून मला प्रचंड समृद्ध केलंय. या ऋणातून उतराई होण्यासाठी म्हणून माझा हा वाचन प्रकल्प आहे आणि याला आपला जो प्रतिसाद आहे त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे. पण हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. म्हणजे माझं वाचन नाही, नारायण धारप यांचं साहित्य. कारण नारायण धारप स्वतः म्हणतात की लिखाणामध्ये ओळींच्या मधला जो अवकाश आहे तो वाचकाला वाचता आला पाहिजे. त्यांच्या भयकथांचं हे एक मुख्य तत्व होतं. डायरेक्ट अंगावर येणारे शब्द असण्यापेक्षा त्या शब्दांमधून जी सूचकता असते त्या सूचकतेमधून जो एक अवकाश आपल्या मनामध्ये तयार होतो तो प्रत्यक्ष भीतीपेक्षा खूप जास्त भयकारक असतो आणि म्हणून या कथा आपल्याला आवडतात. अतिशय सुंदर अभिरुचीपूर्ण असं हे लिखाण आहे. तितक्याच सुंदर अभिरुचीपूर्ण पद्धतीनं ते लोकांपुढे पोहोचलं पाहिजे हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. तर वळूया आजच्या कथेकडे. धोका दूर रहा. लेखक नारायण धारप. धोका दूर रहा. त्या एका अनपेक्षित पत्रानं डोळ्यांसमोर फार फार पूर्वीची कितीतरी चित्र उभी राहिली होती. 65 मध्ये त्यानं गाव सोडलं होतं तेव्हा तो 20 वर्षांचा होता. म्हणजे आता त्याला 20च्या वर वर्ष लोटली होती. आईचं एकुलते एक छत्र डोक्यावरून गेलं होतं. दादा वहिनींच्या नव्या राज्यात त्याला राहणं अशक्य झालं होतं. गावातली परिस्थिती ही आशादायक नव्हती. कोणाला काहीही न सांगता त्यानं शहराची वाट धरली होती. जमलं तसं त्यानं आयुष्य घडवलं होतं. सुखी कसं सांगता येणार? सुख हा अतिशय सापेक्ष शब्द होता. त्याच्यापाशी काय असा जादूचा आरसा होता का की ज्यात त्याला आपण गाव सोडलं नसतं तर काय झालं असतं हे दिसू शकलं असतं? अर्थात या विचारातच असमाधानाची कडवट चव आहे हे त्याचं त्याला समजल्या वाचून कसं राहील. यशवंत काका त्याचा पुतण्या लिहित होता. बाबांनी गाव सोडायचं ठरवलंय. आई मागेच वारली.
आता बाबांना प्रकृतीचा त्रास व्हायला लागलाय. गाव लहान आहे, वैद्यकीय सोयी नाहीत. मी त्यांना माझ्या नोकरीच्या गावी नेतोय. बाबांच्या सांगण्यावरून मी तुम्हाला हे पत्र लिहितोय. ते म्हणतात आजी गेल्यापासून गाठीभेटी नाहीत. एकदा ते इथून गेले की परत यायचे नाहीत. पुन्हा भेटी होतील का नाही हेही सांगता येत नाही. तेव्हा 2 दिवस सवड काढून येऊन जा. जमल्यास काकूंना आणि मुलांनाही बरोबर आणा. त्यापुढे नमस्कार, आशीर्वाद इत्यादी होतं. ते महत्वाचं नव्हतं. पत्रानं त्याचा जीव एकदम तारेनं खेचल्यासारखा 20 वर्ष मागे गेला होता. संसाराच्या कटकटी रोजच्याच होत्या. त्या कधी काळी संपतील तेव्हा संपतील. दिवसाचे 24 तासही कमी पडत होते. तसा वेळ कधी मिळायचाच नाही. पुष्पाला किंवा मुलांना बरोबर नेण्याचा विचारही त्यानं केला नाही. तिनं गाव पाहिलं नव्हता, घर पाहिलं नव्हतं. घरची माणसं तिला ऐकून माहीत होती हे काही मोठं प्रेमाचं मानाचं बोलावणं नव्हतं. कदाचित शेवटच्याच गाठीभेटी असतील, त्यात ती संपूर्ण परकी ठरली असती. मुलं तर आणखी पुढच्या पिढीची. त्यांना तर कशाचीच माहिती नव्हती. गेला तर तो एकटाच जाणार होता. स्टेशनवर अर्थात कोणी आलं नव्हतं. येत आहे एवढंच त्यानं मोघम लिहिलं होतं. तो त्याच्या स्वतःच्या घरी जात होता. औपचारिकपणाची काय जरुरी होती. उतरता उतरताच बॅग हातात घेऊन तो बाहेर आला होता. वाटेला लागला होता. त्या 1/2 पाऊण मैलाच्या वाटेवर विलक्षण बदल झाले होते, पण त्यात नवल नव्हतं. ते अपेक्षितच होतं. बदलला नव्हता तो त्यांचा वाडा. तोच तो दगडी ओटा, मधला दरवाजा, वरची 4 खोल्यांची लाकडी गॅलरी, दाराच्या आत 12 फुटांचा बोळ, मग लहानचं अंगण, डावीकडे संडास, बाथरूम, मोरी, उजवीकडे काटकोनात आणखी 3 खोल्या. तो आईचा भाग. स्वयंपाकघर, माझघर, देवघर. यशवंत अंगणात गेला. तिथेच त्याला दादा दिसला. झाडाखाली आरामखुर्ची टाकून तो बसला होता. एकेकाळचा उग्र चेहरा आता मवाळ झाला होता. त्या दोघांच्या 10हून अधिक वर्षांचं अंतर होतं. तेव्हाही ते वेगवेगळ्या जगात जगत होते. वेगळे छंद, वेगळे मित्र, वेगळ्या आवडी. पण दादाला मोठेपणाचं बळ आणि अधिकार होता तो त्याला नव्हता. ते भाऊ होते, नावाचे आणि नावाला. त्या पलीकडे काही नाही. आणि आता इतक्या वर्षांनंतरही नाही. दादाची एक जरी प्रेमाची आपुलकीची आठवण असती तर आता ते खंगलेलं शरीर पाहून काळजाला हिसका बसला असता. आत्ता फक्त एक खेद होता. ज्या गोष्टी घडल्या असत्या त्या घडल्या नव्हत्या त्याबद्दलचा खेद होता. यशवंत बॅग पारावर ठेवून तिथेच बसला. दादा त्याच्याकडे पाहत होता. एक हात चेहऱ्यावरून फिरवत तो थकल्या आवाजात म्हणाला, एकटाच आलास? हो, सुटसुटीत प्रवास. बायकोला काय नाव आहे तिचं? हो, पुष्पा. तिला आणलं असतं तर पाहिली तरी असती एकदा डोळ्यांनी. यावर बोलण्यासारखं काय होतं? लग्नाची पत्रिका पाठवली होती तेव्हा उत्तरही पाठवलं नव्हतं. 4 दिवस सासरी बोलावणं तर दूरच राहिलं. आता जुन्या गोष्टी उगाळून काय फायदा होता? नाही, ते खरं आहे, पण प्रवासाची दगदग आणि मुलांच्या शाळा आजकाल काहीच सोपं नाही. मग त्याच्या आणि दादाच्याही मुलांच्या चौकशा झाल्या. वय, शिक्षण, करिअर, स्वभाव, वागणुकी. यशवंत आलेला आतून कोणीतरी पाहिलं असावं. ट्रेवर 2 कप चहा घेऊन एक तरुण स्त्री बाहेर आली. ती दोघांच्या हातात चहा देत असताना दादा म्हणाला, ही अर्चना, थोरला अविनाश आहे त्याची बायको, आमच्या सुनबाई. अर्चनानं यशवंतला वाकून नमस्कार केला. तिला साधा आशीर्वाद देत तो म्हणाला, अवी घरात नाही वाटतं? नाही, एवढ्यात येतीलच. तिचा आवाज छान होता. लहान होता तेव्हा मी कुठून बाहेरून आलो की धावत धावत येऊन गळ्यात पडायचा. आठवणी अनाहूतपणे येत होत्या. आता इतक्या वर्षात पाहिला नाही. कदाचित आम्ही एकमेकांना ओळखणारही नाही. एकाएकी त्याच्या आवाजात गहिरा जडपणा आला होता. या निरागस प्रेमाच्या आठवणी काळजात खोलवर रुतल्या होत्या. एकाएकी ते तिघं अस्वस्थ झाले होते. चहाचा कप खाली ठेवून यशवंत उठला. कोणती खोली देतात मला? माझी मागचीच ना, कोपऱ्यातली? ठीक आहे. बॅग उचलून तो जिन्यानं वर खोलीत आला. वापरात नसावी पण स्वच्छ केलेली होती. बॅग कॉटवर ठेवून तो गॅलरीत आला.
मनात जरी हजारो आठवणी उसळत होत्या तरी त्यांच्यातल्या फारच थोड्या सुखद होत्या. तो जेवायला खाली आला तेव्हा अविनाशची गाठ पडली. अविनाशला यशवंत काका मुळीच आठवत नव्हता. यशवंतनं एकेकाळी त्याच्यावर जीवापाड प्रेम केलं होतं, तेव्हा ही भेट दोघांना जरा अवघडच गेली. यशवंतबद्दल कदाचित फार थोड्या चांगल्या गोष्टी त्याच्या कानावर आल्या असतील. दुपारचं झोपायची त्याला सवय नव्हती. जेवणानंतर तो घरभर दादाच्या 2 खोल्या सोडून अर्थात हिंडत होता. मनात खास असा हेतू नव्हता, मोठी आपुलकीही नव्हती. 20 वर्षांचा वियोग, संपूर्ण एका पिढीचं जीवन. जुने पाश कसे मजबूत राहावेत, काळात विरघळून गेले होते. खालच्या खोलीतून तो बाहेर आला तेव्हा त्याला पारापाशी दादा दिसला. त्या झाडाखालची जागा त्याची आवडती दिसत होती. यशवंतला पाहताच दादानं एक हात वर करून त्याला बोलावलं. सकाळसारखाच यशवंत पारावर झाडाला टेकून मांडी घालून बसला होता. मग काय, आवी बरोबर जायचं ठरवतोयस दादा? ऐकून आता जायलाच हवं. खरी इच्छा नाही, सारा जन्म इथे गेलाय, पण एकदा परावलंबित्व आलं की सगळ्या इच्छा गुंडाळून ठेवाव्या लागतात. पण तुला नक्की त्रास काय आहे? मला तर तू चांगला फिट दिसतोस. अरे, वाळवीनं पोखरलेलं झाडही बाहेरून मजबूत दिसतं. अर्थात एकटं राहणं कठीण आहे म्हणा, आणि आत्ताच प्रेमानं बोलवतायत तर जावं. सॉरी हां, जरा नाजूक बाब आहे. नो, तसे आवी अर्चना दोघेही फार चांगले आहेत. मग जाणार तो कायमचाच? घराला कुलूप लावणार? यशवंत, तेच तर मला आवडत नाहीये. आपण या वाड्यात आल्याला 100च्या वर वर्ष झालं. एकही दिवस बाहेरच्या दरवाजाला कुलूप लावलेलं नाही. मला ते अशुभ वाटतं. शुभ आणि अशुभ, आज त्यावर खर्च करायला वेळ तरी आहे का कोणाला? पण हे पहा दादा, घर विकून का टाकत नाहीस? या वडिलोपार्जित प्रॉपर्ट्या, आपली मुलं, मुलांची मुलं, सगळ्यांचाच हक्क आहे ना त्यांच्यावर. समजा उद्या तू निवृत्त झालास की तू ये राहायला इथे. अगदी अनपेक्षित औदार्य. काळानं दादाची सगळी रग जिरवली होती खरी. यशवंताच्या मनातही तो विचार आला नव्हता, पण आता त्यानं बसल्या जागेवरून वाडाभर चौफेर नजर टाकली. पण अर्थात दादाच्या कल्पनेत वावगंही काही नव्हतं. यशवंतही मालक होताच की. यशवंता, मी तर एक किल्ली जोडच तुझ्याजवळ देणार आहे. मात्र कधी काळी राहायला आलासच तर एक गोष्ट लक्षात ठेव, माळ्याच्या खोलीत जरा जपूनच वावर ठेवीत जा. माळ्याच्या खोलीचं काय? न समजून यशवंत म्हणाला होता आणि विजेच्या धक्क्यासारखं उत्तर आलं होतं. कारण ती खोलीत झपाटलेली आहे. दुपारच्या भर उन्हात यशवंतच्या अंगावर सरसरता काटा आला होता. झपाटलेली खोली आपल्या वाड्यात, आपण हे काय ऐकतो आहोत? आत्ता त्याला आठवलं, ती खोली क्वचितच उघडी असायची. तिला माळ्याची खोली असं नाव पडलं होतं कारण तिथून वरती माळ्यावर जाण्यासाठी शिडी होती. माळ्यावर काय आहे याची यशवंतला कल्पना नव्हती. फिकीर करण्याचं कारणही नव्हतं. पण पूर्वी कधी कोणी बोललं कसं नाही? जाहीर चर्चा कशाला? काळजी घ्यायची ती आम्ही घेत होतो, मी आणि आई. अमावस्येला रात्रीचा दिवा ठेवत होतो. घरात जर काही गोडधोड झालं तर त्याचा हिस्सा ठेवत होतो. तिथल्या कोनाड्यात एक माठ आहे, तो दर 6-7 दिवसांनी विहिरीच्या पाण्यानं भरून ठेवत होतो. शक्य तर तिथे आरडाओरडा होऊ देत नव्हतो. आई होती तोवर ती सारं बघायची. ती गेल्यावर आता इतकी वर्ष मी पाहतोय. आता मात्र होईन असं व्हायला लागलं होतं. काय भयानक शब्द, किती अघोरी कल्पना. मोकळ्या खोलीत दिवा, अन्न आणि पाणी, आणि असा काही प्रकार घरात असतानाही माणसं इथे शांतपणे राहू शकलीच कशी? पण तुम्हाला कधी भीती नाही वाटली? सगळं व्यवस्थित केल्यावर भीती वाटायचं काय कारण? कसं उलटं तर्कशास्त्र. या गोष्टी कराव्या लागतात, यातच काही भयप्रद अनैसर्गिक आहे हे त्यांना कळत नव्हतं का? पण दादा, तिथे होतं तरी काय? मला तर काही माहीत नाही. आईलाही आजीनं, म्हणजे तिच्या सासूबाईंनी जसं सांगितलं तसं ती करत आली होती. पण काही पुरावा, काही मूळची हकीकत, का आपला ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवून वर्षानुवर्ष तुम्ही हे करत आलात?
आम्हाला तर काही अनुभव आला नाही. आईला आला होता असं ती म्हणायची. आपल्यापैकी कोणाच्या तरी खेपेस ती बाळंत होती. आजीलाही काहीतरी बरं नव्हतं. पाणी भरायचं राहून गेलं होतं. आई म्हणते की मध्यरात्री त्या खोलीचं दार आतून खटखटत होतं. आतल्या त्या माठाचाही ठणठण आवाज येत होता. खरंच जागचं हलायचं नव्हतं, तरीही रात्रीच्या अंधारात तिनं विहिरीचं बादलीभर पाणी शेंदलं. तसंच त्या खोलीतल्या माठात नेऊन ओतलं. डावी उजवीकडे मागे पुढे पाहिलं नाही. तोंडानं सारखा राम राम रामचा जप चालला होता. परत येऊन बाजेवर झोपली तेव्हा सडकून ताप भरला होता. 4-5 दिवसांनी पुन्हा पाणी भरायला गेली तेव्हा दिसलं की माठाचा टवका उडाला होता. अजूनही तो माठ तसाच आहे. पण उंदीर मांजर कसं काही नसेल कशावरून? तिला काय ऐकू आलं, काय दिसलं, ती त्यावर कधी एक अक्षरही बोलली नाही. कदाचित मांजर दिसलंही असेल, पण ते प्रत्यक्षात मांजरच होतं कशावरून? तिथे ठेवलेलं अन्नही नाहीसं होत असेल. हो, या अजब तर्कशास्त्रापुढे तो काय बोलणार आणि करणार? एकदा हात वर करून त्यानं ते खाली मांडीवर घेतले. यशवंता, माझी काही इतक्या वर्षात छाती झाली नाही यातलं खरं खोटं करायची. वाटलं तर मला भित्रा म्हण. मी आपलं सगळं काही नेमानं करत आलोय. मला तर वाटतं कदाचित त्यासाठी वाड्याला इतक्या वर्षात कधीही कुलूप लागलेलं नाही. आता मी कुलूप लावून जाणार आहे, पण एक बरं वाटतं, पुन्हा बहुतेक परत येणारच नाहीये. मागून जो कोणी राहायला येईल त्यानं आपलं पाहावं. यशवंता, खरं म्हणजे यासाठी तुला बोलावून घेतला. पत्रोपत्री काही या गोष्टी लिहिता येत नाहीत. मी गेल्यावर समजा तू इथे आलास, निदान बेसावध असायला नकोस म्हणून तुला सारं काही सांगायचं मनात फार होतं. ते अमुक करच असा मी मुळीच आग्रह धरत नाही. मी आपला त्या गोष्टीवर विश्वास ठेवून वागत आलेलो आहे. हवं तर मला भित्रा म्हण. शेवटच्या वाक्यावर दादा जरासा खिन्नपणे हसला. यशवंताच्या मनात विचार कोणत्या धुरासारखे घुसमटत होते. हे पाणी आता एवढ्यातच ठेवायचं आहे? हो, 2 दिवसांनी. आणि 2 दिवसांनी आवीच्या लग्नाचा वाढदिवस आहे, तेव्हा घरात काहीतरी होणारच. त्यातला प्रसादही आत ठेवायचा आहे. दादा, मीच करतो दोन्ही. खुशाल कर की, माझी काही हरकत नाही. आत्ता खोलीला कुलूप आहे? नाही, साधी कडी आहे, पण कोणी आत जात नाही. मी जाऊन पाहू का? पहा की, काही हरकत नाही. ठीक आहे. यशवंत उठला. संभाषणाने इतकं अनपेक्षित वळण घेतलं होतं की त्यानंतर हवा, पाणी, प्रकृती, प्रवास इत्यादी विषय सर्वथा अशक्य होते. यशवंत तसाच घरात आला होता. मनात जरासा राग होता, किंवही होती. एक साधी गोष्ट तो विसरून गेला होता. काठावरचा माणूस आणि नदीच्या प्रवाहातला माणूस यांच्या दृष्टिकोनात नेहमी फरक असतो. त्यानं माळ्याच्या खोलीची वरची जुन्या पद्धतीची कडी काढली. ती हातून सुटताच खणखणत दारावर आपटली. त्या आवाजानं आपण दचकलो हे ध्यानात येताच एक प्रकारच्या रागानं त्यानं दार आत लोटलं. आधी आतलं काही दिसेनाच. भिंतीला वरच्या अंगाला चौकोनी लाकडी गजांची अरुंद फटींची एक लहानशी खिडकी होती. ती पूर्वेला होती. आता तिच्यातून साधारणच प्रकाश येत होता. काही सेकंदांनी त्याची दृष्टी सरावली. कधी काळी पिवळा रंग दिलेली एक साधी 12x12ची खोली. खालच्या मातीच्या जमिनीचे खरपे उडालेले. एक लाकडी शिडी वरच्या माळ्याकडे जाणारी. जराशा अंधाऱ्या कोपऱ्यात एक माठ होता. खालची जागा सारवलेली वाटत होती. तिथे आता एक कोरडी पणती होती. पणतीखाली एक अल्युमिनियमची मोठी पसरट थाळी होती. आता तीही रिकामी होती. सर्व खोलीत एवढंच होतं, बाकी काही नव्हतं. फक्त एक वरच्या माळ्याकडे जाणारा जिना. यशवंतानं मागचं खूप आठवायचा प्रयत्न केला, पण या खोलीत आल्याचं किंवा वर माळ्यावर गेल्याचं त्याला आठवत नव्हतं. तो वर जाणार होता, पण टॉर्च खेरीज नाही. वर्षानुवर्ष बंद राहिलेल्या या जागा सांगता येत नाही कशा कशानं घर केलं असेल ते. टॉर्च आणण्यासाठी तो खोलीतून बाहेर आला. आपल्या मागं त्यानं दाराला कडी लावून घेतली. घरात सर्वत्र शांतता होती. एकदा त्याला वाटलं कशाला या फंदात पडायचं, पण मनाचा एक हटवादी कोपरा म्हणत होता
हे अर्धवट ठेवलं तर जन्मभर जीवाला छळत राहील. तो टॉर्च घेऊन आला, खोलीत आला, माळ्यावर चढला. त्याची कल्पना होती त्यापेक्षा माळा फारच लहान होता. खोलीचा तिसरा हिस्सा सुद्धा असेल नसेल. त्यावेळच्या बांधकामाचे सर्वच नियम सैल होते. भिंतीवर भिंत हे साधं तत्व सुद्धा पाळलं जात नव्हतं. साधा बोळासारखा माळा. यशवंत काही प्रशिक्षित संशोधक नव्हता. तसा असता तर त्यानं खोल्या आतून बाहेरून मोजल्या असत्या आणि त्याच्या ध्यानात आलं असतं की वरच्या मजल्यावरची खोली मोठी नाहीये. या खोलीतला माळ्याचा काही भाग मागाहून भिंत बांधून बंद केलाय. त्या भिंतीमागे काय कोंडलं होतं किंवा कोंडण्याचा प्रयत्न केला होता याची कल्पना असणं तर अर्थात त्याही पलीकडचं अशक्य होतं. टॉर्चचा प्रकाश भिंतीवर पडला होता. भिंत ओबडधोबड मातीच्या गिलाव्याची आहे हाही वेगळेपणा त्याच्या लक्षात आला नाही. खाली येता येता त्यानं टॉर्च मालवला. खालची खोली तो पुन्हा एकदा न्याहाळत होता. कोनाड्यातल्या माठापाशी जाऊन त्यानं आत डोकावून पाहिलं. अगदी तळाशी थोडंसं पाणी होतं. झाकण नाही, बाष्पीभवन. माठाच्या काठाचा एक टवका खरोखरच उडाला होता. बाकी खोलीत काय होतं? कोपऱ्यात कुठे उंदीर घुशींचं बिळ दिसत नव्हतं. आपण सर्व काही अगदी चौकस नजरेनं पाहिलंय अशा विश्वासानं तो खोली बाहेर आला आणि मागे त्यानं दार लावून घेतलं. वरची कडी लावली. तिसऱ्या दिवशी सकाळीच काटदरे गुरुजी आले. एव्हाना खूपच थकले होते. त्यांनी यशवंतला पाहता क्षणीच ओळखलं. स्वयंपाकघराच्या समोरच अंगणात त्यांनी होमाची तयारी चालवली होती. यशवंत तिथेच बसला होता. या होम हवनातले मंत्र शुद्धीकरणासाठी, देवदेवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी, घरात शांती समृद्धी नांदावी यासाठी असतात एवढं त्याला माहीत होतं. एकदा त्याच्या मनात मिस्किल विचार आला की या गुरुजींना छेडावं. इतकी होम हवनं झाल्यावर या घरात असं काही अमंगल अस्तित्व राहीलच कसं? पण अर्थात घरात खरोखरच काही आहे याला काही पुरावा नव्हता आणि गुरुजींना त्यात ओढण्याची जरुरी नव्हती. तासाभरात गुरुजी मोकळे झाले. तेही दादा यशवंत गप्पा मारत होते तिथे येऊन बसले. ते जेवायलाच थांबणार होते आणि इतरत्र काही कार्य नव्हतं. त्यांच्या आणि दादाच्या बोलण्यात गावातले अनेक संदर्भ येत होते, पण ते सर्वच्या सर्व यशवंताला परके आणि म्हणून संपूर्ण अनाकलनीय असे होते. अर्चना चहा घेऊन आली. जाताना तिनं दादाला काहीतरी खूण केली असावी. चहा होताच दादा म्हणाला, यशवंत आता बघ बरं काय आहे ते. यशवंत आत गेला. तिथेच दारापाशी ॲल्युमिनियमची घासून स्वच्छ केलेली थाळी होती. थाळीत वरण भात, तळण, भाजी, शिरा, पुऱ्या सर्व काही वाढलेलं होतं. माळ्याच्या खोलीत ठेवायचा प्रसाद. थाळी हातात घेता घेता त्याच्या मनात विचार आला, आपण एका नव्याच मितीत प्रवेश करत आहोत आणि आपण होऊन चिथावणीनं वा दमदाटीनं किंवा अजाणतेपणानं नाही. थाळी एका हातात घेऊन दुसऱ्या हातानं त्यानं कडी काढली. दार उघडलं, आत पाय टाकला. पूर्वेकडच्या खिडकीतून उन्हाचा कवडसा खाली पडला होता. खोली लख्ख प्रकाशात उजळून निघाली होती. माठाच्या कोनाड्याच्या आसपास खाली जिथं थाळी ठेवली जात असे त्याच्या आसपासच्या भिंतीच्या पिवळ्या रंगावर काळपट रंगाच्या हाताच्या डागांसारख्या काही खुणा होत्या. पहिल्या भेटीत त्याला काही त्या दिसल्या नव्हत्या, त्या आता दिसल्या. पाणी, अन्न, दिवा ठेवायला येणाऱ्यांचेच हात भिंतीला लागले असले पाहिजेत. थाळी खाली ठेवून तो बाहेर आला. दाराला कडी घातली. विहिरीवर गेला. विहिरीचंच पाणी का? आता घरात सर्वत्र नळ आले होते की? विहिरीचं पाणी ओढायची सवय केव्हाच गेली होती. हिनकळत हिनकळत जेमतेम अर्धी बादली कशी तरी वर आली. रहाटाचं एक कुसळ बोटात गेलं होतं. आता तो बादली पुन्हा सोडून नव्यानं पाणी काढणार नव्हता किंवा ही अर्धी बादली माठात ओतून येऊन पुन्हा आणखी पाणी काढणार नव्हता. झालं एवढं पुरे झालं. त्यानं बादलीचा दोर सोडला. बादली उचलली. ती घेऊन तो घरात मग त्या खोलीत आला. माठात पाणी ओतताना डुब डुब गट गट आवाज होत होता. माठ जेमतेम अर्धा भरला होता. त्यानं एकवार खोलीभर नजर फिरवली. मग तो बाहेर आला. दाराला कडी घातली. पंक्तीला गुरुजींबरोबरच दादांचे आणखी काही निकटवर्ती मित्र होते.
त्यांच्यापैकी काही यशवंतच्याही परिचयाचे होते. तसा आनंदाचाच प्रसंग, पण एक फेअरवेल पार्टीचंही स्वरूप होतं. पंगत खूप वेळ चालली होती. आग्रहही खूप झाला. अवीनं अर्चनानंही केला. त्याला मनोमनी या क्षणी घरी परत आल्यासारखं वाटलं. कुटुंबाचा एक खरा घटक झाल्यासारखं वाटलं. खरा खूप उशीर झाला होता, पण कधीही न होण्यापेक्षा उशिरा झालेलं बरं. 2 दिवसांनी ही माणसं जातील. कुणास ठाऊक कोणी परत भेटतात का नाही, पण आठवण राहील ती सजीव राहील, नुसत्या नावाची राहणार नाही. 4:15 नंतर दादा, तो, आवी, अर्चना बाहेर पडले. चतुर्दशी होती. गावातल्या शंकराच्या देवळात दर्शनाला गेले. येताना मेन बाजार रोडनं गेले. आवी नको नको म्हणत असतानाही यशवंतनं त्याच्यासाठी एक 5 लिटरचा थर्मास कूल जग विकत घेतला. संध्याकाळी जेवणं नव्हतीच. दुपारच्याच ताकाचा अर्चनानं चवदार मठ्ठा केला होता. तोच ग्लास घेतला. आवी अर्चना लवकर झोपले. तो आणि दादा अंगणात झाडाखाली बसले होते. रात्र अंधारी होती. भिंतीला एक लहानसा दिवा जळत होता. दुपारच्या पंक्तीला आलेल्या मित्रांच्या एक गोष्टी निघता निघता गप्पा खूप लांबल्या. एक मोठी जांभई देत यशवंत म्हणाला, 11 वाजून गेले ना, झोपूया का आता? यशवंता, मला फार बरं वाटलं तू आलास त्याचं. मला तर वाटतं यापूर्वीच यायला हवं होतं, यशवंत म्हणाला. जाऊ द्या, असत्या नसत्याच्या गोष्टी नेहमीच क्लेशकारक ठरतात. पण छान भेट झाली. 1-2 दिवसात जाईन म्हणतो. मी त्या खोलीचं सांगितलेलं लक्षात ठेव. आणि हो, उद्याच अमावस्या आहे. रात्रीचा तो दिवा ठेवायचा असतो. मीच ठेवू म्हणतोस? माझा काही आग्रह नाही. ठेवीन की, बाकी सगळं मीच केलंय. केव्हा ठेवता तुम्ही? साधारण 11 नंतर. पण यशवंता, माझी काही सक्ती नाही. सक्तीचा प्रश्नच नाही. मी आपण होऊन तयार झालोय ना. त्या रात्री यशवंतला स्वप्न पडलं. तशी नेहमीच पडत असत, पण हे लक्षात राहण्यासारखं होतं आणि चांगलं नव्हतं. स्वप्नात त्याला विलक्षण तहान लागली होती. आपण कुठे आहोत, आसपास काय आहे, काहीही समजत नव्हतं. काळोख होता का डोळेच काम करत नव्हते. स्वप्नात असं कधी कधी होतं ना, कुणास ठाऊक. पण ती तहान, विलक्षण तहान, अशी एक जाणीव होती की तो स्वतः काहीच करू शकणार नव्हता. हालचाल नाही, आरडाओरडा नाही, काही नाही. दुसऱ्या कोणीतरी त्याची तहान भागवायला हवी होती. पण जे काही करायला हवं होतं ते केलं जात नव्हतं. तहान आतून कशी जाळून काढत होती. त्याला अचानक जाग आली. कंठाला खरोखरच शोष पडला होता. दुपारच्या जड जेवणाचा परिणाम. लोटीतलं पाणी घटाघटा पिताना त्यानं स्वतःशी विचार केला. दुसऱ्या रात्री 11 पर्यंत तो दादाबरोबर बोलत बसला होता. 11चे टोल पडले तेव्हा दादा म्हणाला, यशवंता, त्या खोलीबाहेर पणती ठेवलीये. मीच दुपारी आणली. तेल घातलं, वात घातली. ती पेटव आणि आत माठापाशी नेऊन ठेव. अजूनही सांग, होईल ना तुझ्याच्यानं? छा, तू कमालच करतोस दादा, यशवंत हसत म्हणाला. घरात निजानीज झाली होती. यशवंतानं स्वयंपाकघरातली काडीपेटी घेतली. खोलीपाशी आला. बाहेरच्या दिव्याचा प्रकाश पुरेसा होता. त्यानं काडी शिलगावली. पणतीची वात नीट पेटताच काडी विझवली. आधी दाराची कडी काढली. दार उघडलं आणि मग पणती उचलली. ती नीट हातात धरून खोलीत प्रवेश केला. पणती जरा वर धरून खोलीवरून नजर फिरवली. पणतीच्या हलत्या पिवळट प्रकाशात खोली किती वेगळी दिसत होती. जेव्हा वीज नव्हती, सर्वत्र तेलाचेच दिवे वापरात होते, तेव्हा खोली अशीच दिसत असेल. किती पूर्वी. पणती खाली ठेवता ठेवता त्यानं कालच्या थाळीकडे पाहिलं. अन्न खरोखरच कमी झालं होतं की केवळ सुकल्यानं आकसलं होतं. किती शांतता. जवळजवळ मध्यरात्रीची वेळ. मध्यरात्री काय व्हायचं असतं ते होतं म्हणतात. तो इथेच थांबला तर जेमतेम अर्धा तास. पण ती तितका वेळ सहज जळत राहील. पुन्हा काही तो इथे येणार नव्हता. एक बाजी तर होऊन जाऊ देत. नाहीतरी त्याचा विश्वास नव्हताच ना. मग त्याच्या शब्दांना कृतीचा आधार असू देत की. अर्ध्या तासानं काय होणार होता. वाटलं तर तो दूर बसेल.
उघड्या दारापाशी बसेल, पण ती विजलीच तर उपयोगी पडावी म्हणून काडेपेटी हातात धरून बसेल. तो दाराच्या आतच बसला होता, पण तिच्या हालत्या ज्योतीकडे पाहत होता. आधी ज्योत नुसती वेडीवाकडी फडफडत होती, पण थोड्याच वेळात ती ज्योत सावकाश सावकाश डावी उजवीकडे वाहत्या गतीनं हलायला लागली. त्या गतीत मनावर मोहिनी टाकण्याची शक्ती होती. कुठेतरी बाराचे ठोके पडत होते. ठोकेमध्येच थांबले. श्वासही छातीत रुकला. वेळ तो एक क्षण ताणला गेला होता. समोर पणतीची एकच ज्योत नव्हती. तारांगणासारख्या असंख्य हजारो ज्योती होत्या. त्या गोल गोल फिरत होत्या. मागच्या भिंतींचे रंग बदलत होते. अंगावरून एक गारेगार वारा जात होता. आत कुठेतरी जाणीव झाली की तो भूतकाळात विलीन झालेल्या मागच्या अशा असंख्य रात्रींचे एकावर एक पडलेले प्रक्षेप पाहत होता. एक एक अलग ज्योत अशा एकत्र येतात झगमगाट झाला होता. लहान लहान वाऱ्याच्या झुळकींचा झपाट्यानं वाहणारा वारा झाला होता. आणि असं वाटत होतं की या क्षणाची, या लांबत राहिलेल्या क्षणाची कड ओलांडली की काहीतरी खोलीत येणार आहे. त्याचेही हजारो प्रक्षेप एकत्र येणार होते. का ते या सर्व रात्रींतून एकसंधपणे न बदलता वावरत होते. समजायला मार्ग नव्हता, पण त्यावेळी तो इथे असायला नको होता. या साध्या वाऱ्यानं त्याचा जीव दडपला होता. या पलीकडचं काही तर त्याला सहनच होणार नाही. सुटकेसाठी ती विलक्षण धडपड, सारी हालचालच गोठली होती. फक्त निर्द्रव्य मन आतल्या आत तडफड करत होता. तो गोठलेला क्षण एखाद्या अतिप्रचंड चक्रासारखा अतिमंद गतीनं उलटत होता. त्या चक्राचा तोल मध्यापुढे गेला की ते पलीकडे कोसळेल. तो क्षण उलटेल. इथे या लहानशा खोलीत अनर्थ माजेल. त्याआधीच कोणत्या तरी प्रचंड आवाजाची खर्जातली सुरुवात झाली. खोलीवर कशाची तरी सावली पडत होती. त्या सावलीच्या कडेखाली खोली अंधारायला लागली होती. चक्र कलंडत होतं. तो क्षण संपला. ताणलेली स्प्रिंग सुटावी तसा यशवंत त्या खोलीतून झपाट्यानं बाहेर आला. पण तिचा प्रकाश पुरा झाकोळला जाण्यापूर्वीच क्षणभर त्याला खोलीत काहीतरी दिसलं होतं. नुसतं दिसलं नाही, कानात आवाज घुमले, शरीराला स्पर्श झाले, नाकात गंध जाणवले, जिभेवर एक अनोखी चव रेंगाळत राहिली. त्याच्यात जणू आरसे होते. त्यात अनेक भूतकालीन दिवस परावर्तित झाले होते. स्मृतीचंच ते एक रूप होतं का? त्याचाही भयभीत चेहरा तिथे कुठेतरी एका पैलूवर दिसत राहील का? मग खोली काळोखात बुडाली होती. तो बाहेर कडमडत पडला होता. तो उठला तेव्हा शरीराला अवघडलेपणा जाणवत होता. त्यानं डोळे मिटून घेतले. चाचपडत्या हातांनी खोलीचं दार लावून घेतलं. कडी घातली आणि मग तो भिंतीला पाठ लावून उभा राहिला. आता एवढ्यात खरोखर काही झालं होतं का? त्याला पुन्हा एक स्वप्न पडलं होतं. बसल्या बसल्या डुलकी आली असणं शक्य होतं. स्वप्नाला असा किती वेळ लागतो? 5-7 सेकंद. अचानक जाग आली असेल. त्या धक्क्यानं तो खोली बाहेर कलंडला असेल. तेल संपल्यानं पणती विझली असेलही, पण तो आता खोली उघडून पाहणार नव्हता. आत्ता नाही, यापुढेही कधी नाही. तो इथे राहायला आला तरीही नाही. त्यानं दादाला सांगितलं होतं ते खरं होतं, पण फार फार वेगळ्या अर्थानं खरं होतं. खोलीतल्या अन्न पाणी दिव्याला काही अर्थ नव्हता. त्याची आवश्यकताही नव्हती. दुसऱ्या काळातल्या, दुसऱ्या मितीतल्या, दुसऱ्या पातळीवरच्या कोणत्या तरी परक्या जगाची स्पर्शरेषा इथून जात होती. अवकाशाच्या रचनेचा एक अपघात. तिथल्या कोणत्या तरी अनाकलनीय अस्तित्वाचा त्या स्पर्शरेषेवरून वावर होत होता. त्याची जवळीकही पंचेंद्रियांना बधीर करून टाकण्यास पुरेशी होती. पूर्वजांपैकी कोणाला तरी असाच एक अनपेक्षित दाहक चटका बसला असेल. जाळता स्पर्श झाला असेल. झपाटलेली जागा, पछाडलेली खोली, एक साधं सोपं नाव देऊन त्यांनी आपल्या पुरतं प्रकरण मिटवलं होतं.
कोणा धार्मिक प्रवृत्तीच्या पूर्वजानं असंतुष्ट पितर आत्म्यांची कल्पना आणून हे पाणी, हे अन्न, हा दिवा असला पारंपरिक उपचार विधी सुरू केला होता. त्यांना त्याचं खरं स्वरूप कळलंच नव्हतं. त्याला स्वतःला तरी कुठे समजलं होतं. भिंतीवर पडलेल्या सावलीवरून प्रत्यक्ष वस्तू काय आहे याची कधी कल्पना होईल का? आणि आपल्या जगाच्या एका लहानशा अवकाशाला झणझणता स्पर्श करून जाणारे ते एखाद्या कडाडत कोसळणाऱ्या विजेसारखं होतं. जमीन दुभंगणाऱ्या धरणीकंपासारखं होतं. सागर उकळणाऱ्या वडवानलासारखं होतं. ही इवलीशी ज्योत, हे 2 अन्नाचे घास, हे 4 ओंजळी पाणी यांनी का आपले पूर्वज त्याला थांबवू पाहत होते? त्यांनी एकच शहाणपणा केला होता, त्या खोलीचा वापर कटाक्षानं टाळणं. आणि तोही तेच करणार होता पुढे कधी तो इथे आला तर. मित्रांनो, ही कथा कशी वाटली? व्हिडिओच्या खाली कॉमेंट्समध्ये नक्की लिहा. तुमचं मत मला कळू देत. पुन्हा भेटू पुढच्या कथेच्या निमित्ताने.